नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोनॉमिस्ट पूजा यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, शेवग्याची लागवड आजकाल फायदेशीर शेती म्हणून पाहिलं जाते, पण अनेक शेतकरी सुरुवातीच्या काळामध्ये काही साध्या चुका करतात, ज्यामुळे उत्पादन आणि नफा हे दोन्ही आपल्याला कमी भेटतंय। तर मित्रांनो, माझ्या दादाच्या पण शेतामध्ये शेवग्याची लागवड केलेली आहे। तर लागवड करताना काय चुका घडलेल्या आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय। चला तर मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया नवीन शेतकऱ्यांनी शेवग्याची लागवड करतेवेळी कोणत्या चुका टाळायला पाहिजे व त्यावर काय योग्य उपाय आहेत। जर तुम्ही शेवगा लागवड करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पहा व इथे तुमचा फायदा करून घ्या। तर मित्रांनो, सर्वात पहिली चूक आमच्या हातून अशी झाली की आम्ही शेवग्याची जी लागवड आहे ते प्लेन जमिनीवरती केली। तिथे आम्ही कुठल्याही प्रकारचे बेड जे आहेत ते तयार केलेले नव्हते, त्यामुळे पाण्याचा योग्य निचरा जो आहे तिथे होऊ शकला नाही। त्यामुळे आमची जे झाडं आहेत ते पूर्णतः खराब झालेली आहेत। शेवग्याचे झाड ओलसरपणा सहन करतं, पण पाणी जर साचलं तर त्याची मुळं जे आहे ते पूर्णतः कुजून जाते। त्यामुळे भरपूर झाडांचे आपल्या शेतामध्ये आपल्याला नुकसान झालेले इथे पाहायला मिळतं। म्हणून मित्रांनो, तुम्ही लागवडीच्या वेळी इथे 2 ते 3 फूट उंच असे बेड तयार करूनच शेवग्याची लागवड करा। या प्रकारे तुम्ही जर थोडं जरी प्रॉपर नियोजन केलं तर तुम्ही ही जी समस्या आहे पूर्णतः टाळता येते। त्यानंतर दुसरी जी चूक म्हणजे कमी दर्जाचे व कमकुवत रोपे वापर। अनेक वेळा शेतकरी स्थानिक बाजारातून रोपे खरेदी करतात, त्याची जे वाढ आहे ती प्रॉपर होत नाही व रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा त्याची कमी असते। आम्ही इथे स्वतः बियाण्यांपासून रोपे तयार करून इथे लागवडीसाठी वापरलेली होती। नेहमीच आपण प्रमाणित केलेल्या नर्सरीमधून जाड खोड असलेलं, कीडमुक्त असलेलं असेच रोपं आपल्याला इथे वापरायची आहे। लक्षात ठेवा, चांगल्या दर्जाच्या रोपासोबतच तुमच्या उत्पादनाची सुरुवात होते। तिसरी चूक म्हणजे चुकीच्या हंगामात लागवड करणे। काही जण डिसेंबर-जानेवारीमध्ये लागवड करतात, त्यावेळी थंडी असल्यामुळे रोपांची वाढ मंदावते। लागवडीची सर्वोत्तम वेळ म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला जून-जुलैमध्ये आपण रोपांची लागवड करावी। या काळात आर्द्रता पुरेशी असते आणि रोपांची नैसर्गिकरित्या वाढ चांगली होते। चौथी चूक म्हणजे खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने न करणे। शेवग्याला सेंद्रिय आणि रासायनिक अशा दोन्ही प्रकारचं पोषण लागतं। सुरुवातीला शेणखत आणि कंपोस्ट खत द्या। वाढीच्या काळामध्ये DAP 10-26-26 सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरा। महिन्यातून एकदा तुम्ही लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझरची फवारणी केल्यास इथे झाड जे आहे पूर्णतः हिरवेगार राहण्यास मदत होतील आणि फुलोरा सुद्धा चांगला येईल। त्यानंतर पाचवी आणि शेवटली चूक म्हणजे कीड व रोग नियंत्रणाकडे दुर्लक्ष करणे। शेवग्यावर पांढरी माशी, थ्रिप्स, अळी किंवा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो। त्यासाठी आपण आठवड्यातून एकदा तरी पिकाचे योग्य असे निरीक्षण करायला पाहिजे। त्यानंतर प्रादुर्भाव दिसताच तुम्हाला निंबोळी अर्क 5%, ट्रायकोडर्मा किंवा जैविक कीटकनाशकाचाच इथे तुम्हाला वापर करायचा आहे। हे उपाय सेंद्रिय आणि सुरक्षित आहे। तुमच्या एरियामध्ये जर शेवगा रोप लागवडीच्या वेळी जास्त प्रमाणात हवा असेल तर अशा वेळी तुम्ही त्याला काडीचा सहारा देऊन दोरीच्या साहाय्याने योग्य असे झाड जे आहे ते बांधायचे आहे। त्यानंतर शेतात जर अतिप्रमाणात जर तण असेल तर अशा वेळी तुम्ही योग्य अशा तणनाशकाचा सुद्धा इथे वापर करायचा आहे। या 5 चुका जर तुम्ही इथे टाळल्या तर शेवग्याचं जे उत्पन्न आहे इथे नक्कीच वाढतंय आणि झाडाची आयुर्मर्यादा सुद्धा जास्त राहते। लक्षात ठेवा, चांगल्या सुरुवातीमुळेच चांगलं उत्पन्न मिळतं। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा व शेतकरी मित्रांसोबत व्हिडिओला शेअर करा आणि अशाच उपयुक्त कृषी माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।